आज अगं आज आमोश आहे. आज अमावस्या आहे ना, मला वाटलं की तुझा बर्थडे. वा छान, म्हणजे आज आमोश आहे तर माझा birthday वाटते. वा आज कुठली अमावस्या आहे? अगं आज दीपामावस्या आहे. दीपामावस्याच्या दिवशी ना दिव्यांची पूजा करतात, देवांची पूजा करतात. मग माझी पण पूजा करते. तुझी कशात पूजा करू? कशाचा दिवा आहे ना. कोण तू? हो, आणि वंशाचा दिवा? तू वंशाचा दिवा नाही, तू पणती आहे पणती. मी पण म्हणते ना, माझी पूजा कर की. तू पणती नाही, तू पणवती. असं काय बोलते? सॉरी मला पणती म्हणायचं होतं पण ते पणवती आलं ग. सॉरी. हा तू पणती ना, मग तुझी मी पूजा करणार आहे. तरी असते तर पूजा कर की माझी. थांब, आता दादा येईल क्लासवर ना, तो आला का दोघांची पूजा करते. ठीक आहे? त्याला का घ्यायचं? अगं मग तो वंशाचा दिवा आहे ना, मग त्याची पूजा तो केली. वंशाचा दिवा नाही, राक्षस आहे, राक्षस. मग बघू आता तो काय दिवा लावतो. त्याची पूजा तर करावंच लागेल ना. त्याविषयी दिवा कसं काय लागेल? 1 hour later. तुझा दिवा आला मग वंशाचा. बोला वंशाचा दिवा. चला मी पहिले ना आरती नाही, बाकी दिव्यांची पूजा करायची मला. बाकी दिव्यांची पूजा करायची. अरे पूजा करायची मला नंतर. हे असे वंशाचे दिवे. आता आपल्याला आहे ना दिव्यांची पूजा करू. पाडला का दिवा? इथूनच सुरुवात होती वंशाची. आता दिव्यांची पूजा करू आपण पहिले. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते दिव्या दिव्या रे दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वात दिवा तेवे देवा पाशी उजेड पडे विष्णू पाशी माझा नमस्कार सर्व देव देवतांपाशी ये ग लक्ष्मी बैस ग बाजे माझं घर तुला साजे घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुख समाधान. अरे दादू, मम्मीने बघ मी किती दिवे बनवले ना. डिप्रेशन. अगं दिवे काय सरळ असतं का? कळत नाही का तुला? गोल असतात. गोष्ट बरोबर बोलली. काय? अरे मम्मीने पप्पाला एवढं सरळ केलं. दिवे काय चीज आहे? ये बड़ी अच्छी बात कही. बरोबर बोलला. अब देख तू. काय बोलताय रे तुम्ही? हा अब तू. अगं काहीच ती नक्की पोळ्यापर्यंत राहू दे. अगं खाय 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 घ्या दे महाराज. तांदूळ पण नाही घेत. हा तांदूळ इथे मी तर तांदूळ तुम्हाला विसरलेच ते. घ्या साखर घ्या खा ना.
नजर निघून जाऊ दे, चांगलं मोठं होऊ दे, आयुष्याचं कल्याण होऊ दे. अजून काय? अजून काही नाही, बस तेवढंच भरपूर आहे. चला पाय पडा आता माझ्या दोघांनी. तुम्हाला पाय पडायचे का मम्मी? हा मग आता एवढं केलं मग आई बापाच्या पाय झुके रहना पड़ेगा मेरे आगे क्योंकि मैं अपने में खुद हीरो हूँ. पडायचे असतात. बरं पडा. चांगली मोठी हो, शांत हो, चांगली मोठी हो, घरीपासून. तू ना हो व्हिडिओ मध्ये दिसते किती शांत आहे. दीपावस्या कशाला साजरी केली जाते? म्हणजे तुला असं म्हणायचं दीपावस्या का साजरे करतात? लय भारी प्रश्न विचारलाय. आता त्याचं उत्तर पण मी देते. दीपपूजा म्हणजे दिव्यांची पूजा असती, घरात प्रकाश, सकारात्मक. ठीक है. अरे हसते काय, महत्व सांगते ते तरी सिरियसली घ्या. जाऊ दे बाबा, मी नाही सांगते. हा मग मी सांगते. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. देवी लक्ष्मी ईश्वरांची कृपा मिळावी यासाठी दिव्यांचं पूजन केलं जातं. घरात नकारात्मकता ही बाहेर जावी आणि सकारात्मकता ऊर्जा ही आपल्या घरात नांदावी त्यासाठी दीप पूजन केलं जातं. आणि मोठ्या धारांचे आशीर्वाद आपल्या सोबत राहावे याच्यासाठी दीप अमावास्याच्या दिवशी आपण दीप पूजा करतो. बस. तू आता म्हण. नाही मी बघितलीच नाही, कारण मला माहिती त्याच्यात ते दिसलंच ते व्हिडिओ मध्ये काय. राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो. काही कळलं का नाही मी बोललेलं? काहीच नाही कळलं. मला माहिती ते तुमच्या डोक्यावरच जाणार आहे. दिव्यांकडे असं मागितलं की तुम्ही आणि तुमचा पप्पा हा शांत व्हावा याच्यासाठी मी प्रार्थना केली. दिव्यांसारखे अशी सकारात्मकता ऊर्जा म्हणजे तुम्ही ऊर्जा देतातच पण ती तुमच्यासाठी, माझी ऊर्जा जी आहे ना ती घालवतात त्याच्यासाठी देवाकडे मागितली मी शांतता. मला मम्मीचं दिव्याचं महत्व सांगितल्याप्रमाणे फक्त देवाच्या आरतीच करते. दीपचं महत्व घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते अशी श्रद्धा आहे. हे बघा हे बघा हे बघा पकडा गया. पकड़ा गया. ये देखो ये देखो. अरे काय नाही मी थोडं लिहिलेलं. बघू दे. मम्मी ह्याच्यातूनच कॉपी करायला शिकवती तर आम्हाला काय सांगणार? अरे नाही मी ही जी स्क्रिप्ट आहे खरं 2च अक्षर लिहिलेली आहे. नाही एवढं लिहिलेलं आहे बरोबर आहे पण याचे 2 ओळीच मी वाचलेले आहे. बाकीच्या ज्या पुढच्या ओळी आहेत मी माझ्या मनाने लिहिल्या. मोबाईल घेतला ते काय जीटीपी केलं काय चॅट जीपीटी त्याच्यामध्ये सर्च केलं. हा चला मी हे बाजूला ठेवले. आता मग बाकीचं पुढचं आपण बोलू. हा ठीक आहे.